बरेच लोक मला म्हणतात की भक्ती तू इंग्लिश किंवा हिंदीमध्ये का कॉन्टेंट नाही बनवत. मराठी कॉन्टेंट काय तेवढा चालत नाही आणि ग्रोथ पण खूप कमी आहे. म्हणूनच आजकाल मराठी लोक पण हिंदीमध्येच व्लॉगिंग करतात. सगळं बरोबर आहे, पण काय चालतं आणि काय नाही यापेक्षा महत्त्वाचं आहे की मी मराठीतच का ब्लॉग्स बनवते. खरं तर मी पुण्यात इंग्लिश मिडियममध्येच शिकली आहे आणि तेव्हा मराठीकडे फार काही लक्ष देणं झालं नाही. पण अमेरिकेत आले आणि भारताची आठवण आली की मराठी पिक्चर आणि गाणी ऐकायला लागले आणि आपोआपच मला एकदम घरी असल्यासारखं वाटायला लागलं. तुम्ही कितीही हिंदी इंग्लिश मूवीज बघा, मराठी शब्द जरी कानावर पडले ना तरी ते आपल्या मनाच्या खोलवर रुजतात. आणि म्हणूनच नोव्हेंबर 2023 मध्ये अमेरिकन लाईफ मराठी वाईब या आपल्या मराठी चॅनलची सुरुवात झाली. आणि आता मला इंस्टाग्रामवर अमेरिकेत राहणारे मराठी लोक मेसेज करतात की बॉस्टन सारख्या अमेरिकन डॉमिनेटेड एरियामध्ये राहून सुद्धा मराठी व्लॉग्स बघताना आम्हाला खूप छान वाटतं आणि एक आपलेपणा वाटतो. हे चॅनल सुरू करण्यामागचा माझा हाच उद्देश होता की मला इथे अमेरिकेत राहून इथल्या गमती जमती, इथलं राहणीमान हे सगळं आपल्या लोकांबरोबर शेअर करता यावं. आणि त्यासाठी मातृभाषे इतकं दुसरं कुठलंही माध्यम असूच शकत नाही. शेवटी एकच म्हणावं असं वाटतं की लाभले आम्हाचं भाग्य, बोलतो मराठी. तुम्हाला सगळ्यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक